कळवा उमरा मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे ती आता एका निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे। आतापर्यंत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे 3 वेळा निवडून आलेले आहेत, पण यावेळी त्यांना आव्हान दिलंय ते म्हणजे नजीब मुल्ला। एकेकाळचे त्यांचे खंदे समर्थक आणि सावली मानले जाणार आहे नजीब मुल्ला थेट आव्हाडांच्या समोर उभे राहिलेत। आपल्यासोबत आहेत ते 15 वर्ष या कळवा उमऱ्यातून आव्हाड आमदार आहेत, मंत्री देखील राहिले होते। कळवा उमरा आज जो विकास तिथे झालाय का, विरोधक म्हणून काय सांगाल? विरोधक म्हणून नाही, जे विकास आम्ही केला म्हणून मी सांगणार की जेवढा डेव्हलपमेंट झालेला आहे त्याचं सर्व श्रेय फक्त आणि फक्त ठाणे महानगरपालिका व त्यातील सभागृहातले सदस्य आहेत। निधी माणसांनी आमदार झाल्यावर शासनकडून आणतो, शासनतर्फे सर्व योजना इथे राबवतो। कळवा मुंब्रा या विधानसभा क्षेत्रात शासनांचा योजना तुम्ही टक्केवारी काढली म्हणजे लाडकी बहीण आम्ही सक्रिय जाण्याच्या आधी तर सर्वात कमी असेल, ही मी गॅरंटी देतो। तो लेबर कामगारांची योजना असू द्या, कुठली पण असू द्या, एक पण शासनाची योजना इथे व्यवस्थित राबवली गेली नाही। फक्त महापालिकेचे पैसे आम्ही जे मंजूर करायचे ते संकल्पना आमची, प्लॅनिंग आमच्या, आर्थिक मंजुरी आमची आणि ते इम्प्लिमेंट करायचे, म्हणून विकास जे झालेला फक्त ठाणे महानगरपालिकाने केला। पण त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आव्हाडांचं म्हणणं आहे की त्यांनी विकास केला 15 वर्ष। बरोबर आहे, त्यांना विशेष अधिकार दिला होता गव्हर्नर साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी की आमदार असून ठाणे महापालिकेच्या सभागृहात बसून त्यांनी प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी द्यावी। सत्ता शिवसेनेची, स्थायी समिती सत्ता शिवसेनेची, तिथे लढून आम्ही घेतलंय। ठरावावर सह्या आमची आहेत, पाठिंबा भांडणं आम्ही केली आहेत, काही प्रशासनावर वाटाघाटी करून म्हणजे तिथे आम्ही विरोध करायचं मग करून आमची पण कामं घ्या म्हणून त्यांची कामं दिलीत। कोविड सारख्या काळात त्यांना 180 कोटी रुपये आम्ही दिलेत। तो ठराव नजीब मुल्ला आणि नरेश मस्कीनी बनवलं होतं, तर काय संबंध? एक पण काम म्हणजे कळवा ब्रिजची सुरुवातीपासून तर तो हॉस्पिटल आणि स्विमिंग पूल पर्यंत सर्व महापालिका, आमदार महापालिकेच्या निधीतून काम करायला निवडून येतो। आज तुम्ही बाकीचे इतर आमदार बघा, 2000 कोटी, 1500 कोटी, 7.5 वर्ष, 15 वर्षाचे 7.5 वर्ष तुम्ही सत्ताधारी होते, त्या 7.5 वर्षापैकी 3 वर्ष तुम्ही मंत्री होते। एक योजना आणली का? एक झोपडपट्टी पूर्ण विकास योजना, काही नियम बदलले का? धोकादायक इमारती आहेत, अनधिकृत इमारती आहेत ना, क्लस्टर ना, रिडेव्हलपमेंट ना, SRA काही आणलंय का? एक 2.5 वर्ष मंत्रीमध्ये दाखवावं त्यांनी। पण शेवटी तुमचे नेते होते ते, त्यावेळी सगळ्या गोष्टी चालत होत्या। माझा एक आणखीन एक प्रश्न आहे की खरं तर नजीब मुल्ला कोण आहे? कार्यकर्ता, सर्व धर्माचा कार्यकर्ता, गोरगरिबांचा कार्यकर्ता। माझ्या घरात, माझ्या दारात, ऑफिसमध्ये कोणी पण माणूस नाव सांगता, परिसर सांगता, मी नगरसेवक होतो म्हणजे आता संपला टर्म, पण परिसर विचारत नाही, काम काय आणि काम करायचं। मी काम करणारा माणूस आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन, एरियाच्या पलीकडे जाऊन, कामाची कुठली मर्यादा नाही आहे, जे काम सांगेल ते करतो। नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी हे समीकरण कधी जुळलं? तसा कुठला पण अल्पसंख्याक समाजाचा माणूस असतो तो सेक्युलर विचारधारेचा असतो। आधीपासून आम्हाला पेरलंय सेक्युलर म्हणजे काँग्रेस। कॉलेज जीवनापासून मी कॉलेजचा UR होतो, GS होतो। त्या काळात माझ्या आव्हाड साहेबांची एक NSUच्या अध्यक्षपदासाठी माझा पाठिंबाचा पत्र पाहिजे होता, तेव्हा मी पाठिंबाचं पत्र द्यावं, जितेंद्र आव्हाड साहेब थाना कॉलेजला, जोशी बेडकर कॉलेज होतं, अजून आठवतो मला, अँबॅसेडर होती त्यांचे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पदाची, ते माझ्याकडे विनंती करून पत्र मागायला आले होते की तुझं पाठिंबाचं पत्र गिरीश कुलकर्णी नावाचा अध्यक्ष बनवायचं होतं NSUचं, त्याला तू दे। तेव्हा ते गिरीश कुलकर्णी मार्फत जितेंद्र आव्हाड साहेबांना पहिल्यांदा मी भेटलो। तर माझा राजकीय सुरुवात होता, काँग्रेस इन्क्लिनेशन होता, NSUत गेलो, NSU नंतर राष्ट्रवादी स्थापन झाली। मी आधीच सांगितलं होतं की मी राष्ट्रवादी सोडणार नाही। आव्हाड साहेबांना कंटाळून सर्व ठाणे जिल्ह्यातली लोक सोडून गेली, कारण या पक्षाच्या स्थापनेपासून हे पक्ष उभा करणं, त्याला ताकद देण्यात माझा पण खूप सिंहाचा वाटा आणि योगदान आहे। तर मी कशाला पक्ष सोडावं, त्यांना कशाला रान मोकळं करावं, आणि देवाची इच्छा बघा, घड्याळ शेवटी माझ्याकडेच राहिली। पण मग नजीब मुल्लाने आव्हाडांना का सोडलं? त्यांची कृती काय? कृती म्हणजे काय? माणसाची नीती चांगली पाहिजे, निष्ठावंत लोकांना पाहिजे असते प्रेम आणि निष्ठा। आम्ही निष्ठावंत असताना मी निष्ठा तुम्हाला देतोय,
तर समोरून पण तशी निष्ठा असायला पाहिजे. वेळ प्रसंगी तुम्ही वापरणार, वेळ प्रसंगी भीतीपोटी का कार्यकर्ता मोठा होईल किंवा सहकारी मोठं होईल, तर तुम्ही त्याची वाजवायला नाही पाहिजे, त्याला कुठे कापायला नाही पाहिजे. निष्ठावंत निस्वार्थी कार्य. काय आव्हाडांनी काय असं केलं की जेणेकरून तुला असा त्रास झाला किंवा तुझ्या पाठीशी ते उभं राहिलं नाही? समाजाचा नेता बाहर यायला नहीं पाहिजे. कोई भी मुस्लिम समाज से नेता नहीं बने, वो सहकारी और कार्यकर्ता बने जो उनकी सोच है उसके खिलाफ. आज मुंबईत बघा ना तुम्ही, सर्वांना दाबून ठेवलं त्यांनी काही प्रकरणात किंवा काय, नाईलाजाने बरोबर आहेत. तर शमीम खान असो, शानू पठाण असो, कोणी पण असू दे. त्रास झाला म्हणजे 2009ला मेहनत करून निवडून आलो, विरोधी पक्षनेता होतो मी. मला विनंती करून सांगितलं तुझे फोटो लावणार नाही, तू सहकार्य कर. मला ओके. समाजाने माझ्यामुळे निवडून दिलंय, आम्ही सर्वांना एकत्र केलंय, फोटोनी आपला काय फरक नाही, जाऊ द्या. 14ला सांगितलं त्रास होतोय थोडा, तू मुंबऱ्यात कमी लक्ष घाल. मला ओके. नाईलाजाने उतरायला लागलं, कारण समाजाला वेठीस धरायचं काम ते करत होते. त्याच्यानंतर परमार प्रकरणात स्वतः जाऊन लोटांगण घालायचं, मदत मागायची स्वतःसाठी, रिलेशन. एक हा प्रश्न मी परत येणार होतो की परमार प्रकरण जे आहे, या प्रकरणामध्ये 4 नगरसेवकांची नाव फार गाजली होती. त्यात सगळ्यात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे नजीब मुल्ला. त्या प्रकरणामध्ये आणि जी चर्चा आता आहे किंवा अनेक वेळा तुझ्या भाषणातून ऐकलंय मी की त्यावेळी तुझ्या पाठीशी कोणी उभं राहिलं नाही. कोण बोललं? 2 माणसं उभी होती, सन्मान्य अजितदादा पवार आणि सन्मान्य या लाडके मुख्यमंत्री या राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब. 2 लोक उभी होती, कारण माझी चुकी नव्हती. मी सभागृहात भाषणं केली, सभागृहात भाषणावर अनियमितता आणली आणि अनियमितता म्हणून जे शासकीय नुकसान होतं त्याच्यात 2 प्रकारची अनियमितता असते. एक पब्लिक एक्सचेकर, जिथे शासनाचं नुकसान होत होतं ते आणली आणि ते दुरुस्त करून घेतली मी. काल हिला देवाला ठाऊक, त्याचे पार्टनर्स आज पण मला सांगतात, पण जितेंद्र आव्हाड जे ठामपणे उभं राहायला पाहिजे, कृती त्यांची होती, बदनाम मी झालो. पैशाची लालसा त्यांना होती, मला नव्हती. शिवाय घालून लोकांना दम द्यायचं, अहंकाराने बोलायचं, त्याच्या बुरदंड मला बसलं, पण मी काय बोललो नाही. पण जेव्हा मदतीची वाट पाहायची, तर मदतीसाठी मला वाटलं का जेव्हा फडणवीस साहेबांना भेटायला गेले तर मला सत्य परिस्थिती सांगतील, कारण ते गृहमंत्री पण होते. पण नंतर जितेंद्र आव्हाड हे फडणवीसांना भेटायला गेले होते, फॅमिली सोबत गेले होते, तेव्हा तूही सोबत होता. मी आतमध्ये होतो. आणि भेटायला गेले आणि नंतर ज्यांनी भेट घालून दिली त्यांनी मला सांगितलं की मला पण वाटलं का जो तो एवढा हट्ट धरतोय, मी वेळ घेऊन दिली साहेबांची, साहेबांनी बंगल्यावर बोलवलं, व्यक्तिगतरित्या प्रायव्हेटरित्या भेटले कोणाला न कळता. पण तो बेडरूममध्ये घडलेला प्रकार त्यांनी सांगितलं का जे साष्टांग नमस्कार केलं, पाय पकडले, मला कोणाचे पाय पकडले आणि कोणी, असं ज्यांनी मला सांगितलं. कोणाचे पाय पकडले? जितेंद्र आव्हाड साहेबांनी. कोणाचे? फडणवीस साहेबांची माफी मागितली, जे काही केलं त्यांनी, असं जो घेऊन गेला होता त्यांनी 100 वेळात 100 ठिकाणी सांगितलंय माझ्यानंतर. तर त्या माणसाला वाईट वाटलं, तो माझा मित्र होता, त्या माणसाला वाईट वाटलं का मला वाटलं तो तुझ्या सत्य सांगायला गेलाय तिथे मदत व्हावी म्हणून, पण त्यांनी तुझं न पण काढला नाही नजीबचं. हे निष्ठेचं फळ होतं माझं, म्हणून मी सोबत राहायचं नाही. आणि तेव्हा त्यांना मी सांगितलं हो का, जेव्हा तुम्ही सर्वात उच्च पदावर जाणार राजकीय, तुमची सीमा जी शेवटचे थर असेल राजकारणातलं, मंत्री झाले कॅबिनेट, हे शेवटचा थर होता त्यांचा, मी त्या दिवशी तुम्हाला सोडणार. मिलिंद पाटील गवाह आहे. हे तू आव्हाडांना सांगितलं होतं? 15ला सांगितलं होतं, 16ला सुटून आल्यावर, की जेव्हा तुम्ही टॉप पोझिशनवर असेल आणि मला तेव्हा कळेल की ह्याच्या पलीकडे तुम्ही राजकारणात जाऊ शकत नाही, त्या दिवशी सोडेल. म्हणून ज्या दिवशी ते कॅबिनेट मंत्रीची शपथ घ्यायला चाललो होतो मी, तेव्हा अजितदादांचे शुभेच्छेचे पूर्ण फलक लावले, त्याच्यात मी आव्हाड साहेबांचा फोटो काढला होता. त्या दिवशी त्यांना सोडलं होतं मी. पण एक किस्सा मी असं ऐकलं की लाल दिव्याची गाडी तुझ्या नशिबात होती, ती लाल दिव्याची गाडी कोणामुळे नाही मिळाली किंवा कोणी घेऊन दिली नाही? एकलव्याने बोट कापून दिला आपला. याच्यामध्ये एकलव्य कोण होता आणि द्रोणाचार्य? द्रोणाचार्यासमोर एकलव्याने आपला बोट कापून दिला 2011 साली. मधुकर पिचड साहेब प्रांत अध्यक्ष होते. एक 99 पासून अल्पसंख्याक आयोग
राष्ट्रवादीकडे होता आणि तेव्हा ते नसीम सिद्दीकी आणि असंच फिरत होता. तर तेव्हा एक प्रचार झाला का आपण मराठी मुसलमान असतील त्यापैकी कोणाला द्यावं. तेव्हा झालं होतं पण ओके योग नव्हता म्हणून मुनाफ हकीम साहेब झाले. त्याच्यानंतर योग असतं. एकलव्याने द्रोणाचार्यासाठी बोट कापून दिलं. प्रत्येक गोष्टीचे पुरावे नसतात. बंद कमरेत विनंतीला मान ठेवून, कारण त्यांना सय्यद अली अशरफ भाईसाहेब त्यांना द्यायचं होतं. मी पण त्यांना रिस्पेक्ट करायची. त्यांनी मला सांगितलं का ठाण्यातून तुला अध्यक्षपद दिल्यानंतर मला निवडणुकीत 14ला खूप अडचणीचं होईल, तर तुला विनंती करतो मी की तू पवार साहेब आणि पिचड साहेबांना सांग तू नाही. अडचणीचं म्हणजे काय होईल? म्हणजे एका आपल्या सहकार्याला लाल दिवा मिळणं याच्या अडचण काय? त्यांना असं वाटत होतं का मतदारसंघात त्यांनी खूप आश्वासनं खोटी लोकांना दिली होती, तर म्हणून ते मी मागे हटलो. अध्यक्षपद मुनाफ हकीम साहेबांना गेलं आणि सदस्य म्हणून सय्यद अली भाईसाहेबची नेमणूक झाली होती. त्यांना त्यांच्या आधी तुला लाल दिवा म्हणून ते चेष्टा करताना एकदा बोलले होते, पण त्यांच्या मनातली गोष्ट होती. मी सांगितलं ना, निष्ठेला असं आहे का मी ज्या कार्यकर्त्याबरोबर असेल त्यांना पण माझ्याकडून निष्ठेची अपेक्षा असते. निष्ठेने राहायला पाहिजे. तुम्ही नको ते उद्योग करायचे. महापालिकेत माझं वर्चस्व वाढलंय. भीतीपोटी एक गट तयार करायचा माझ्या विरुद्ध. विरोधी पक्षनेत्याचा जयंत पाटील साहेब आणि अजितदादांनी एकत्र बोलून आनंद परांजपेंनी मला 19ला सांगितलं. त्यांना विचारलं तुम्ही मुकुंद केनींकडून काय घेतलंय का, मुकुंद केनींकडून तुम्ही काय वचन दिलेत का, खरं सांगा. आईची त्यांनी जेव्हा जेव्हा शपथ खाल्ली ना, समजायचं खोटं म्हणाले. खानदानातली शपथ काढली ना, खालपासून वरपर्यंत समजायचं 110% खोटं म्हणाले. तर मी त्यांना विचारलं होतं, मिलिंद विचारा आनंद परांजपे साहेबांना की बरं साहेब तुम्ही कोणाला कमिटमेंट दिला असेल तर मी समाधानी आहे. 19ला कारण त्यांचा विरोध केला होता तर मी कंटाळलो होतो, सोडणार होतो, पण लोकांनी सांगितलं एक संधी द्यायची, तर पहिला पाऊल मी उचललं होतं. पण त्यांनी खोटं सांगितलं आणि शेवटी जेव्हा पत्र आला तर अहंकारने भरलेल्या माणसाला त्रास झाला. त्यांनी मग खूप नाटकं केली. मी पत्र सरेंडर केलं. मी काय तर महापौरकडे इन्व्हर्ट करून बसलो असतो. नेत्याकरता लाल दिवा सरेंडर केला. अशा बरेचशी पदं सरेंडर केली. लाल दिवा सरेंडर केलंय, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता सरेंडर केलंय, त्याच्यानंतर मी आमदारकी 2014ला पूर्व भिवंडीमधून मागत होतो, तेव्हा ठाण्यातून मागत होतो. जेव्हा निरंजनजी डावकर यांना राष्ट्रवादीतून देण्यात आली तर तेव्हा ह्यांनीच जाऊन सांगितलं की एक आमचा मित्र आतमध्ये होता मोठे साहेबांकडे की नाही नाही तिथे हिंदू नावच चालेल. मला पवार साहेबांनी निरोप दिल्यानंतर मी परत बोललो मला भिवंडीतून द्या. भिवंडीतून पूर्वमधून मी उभा राहील. मला तेव्हा मी अध्यक्ष व्हायचं होतं. मला मी विरोधी पक्षनेता झालो होतो नुकतंच आणि 14ला चांगलं होतं मला, तर मला उभा राहू. मग आवड साहेब तेव्हा सांगितलं का नाही तू काय मागू बिगू नको, तू गप्प बस, कारण भिवंडीत मला सेकंड टर्म आहे, MIM जोरात आहे. तर अबू आसिमाने माझ्या इंटरनल सेटिंग झाली आहे. ते फरहान आझमीला तिथे उभा करतात, तेव्हा फरहान आझमी उभे होते, ते उभे करतात, ते माझ्यासमोर उमेदवार देणार नाही. ते उमेदवार दिले तर मी पडणार, तर माझ्यासाठी तू सॅक्रिफाईस कर, तिकीट मागू नको. त्यांच्याकरता तुझा बळी दिला समाज असं म्हणायचं. मुस्लिम समाजाचा बळी दिला. त्यांना मुस्लिम नेतृत्वच नाही पाहिजे होतं. मुस्लिम नेतृत्व सर्वात मोठा सेक्युलर असतो आणि नजीब सारखं नेतृत्व जो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख ईसाई दलित बौद्ध खालचे वरचे सर्व समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे. त्यांना असं नेतृत्व नाही पाहिजे होतं. त्यांना आर्थिक लालसा नाही, कोणाला पार्टनरशिप मागत नाही, काही ठेकेदारीमध्ये काही आरोप नाही, तर त्यांना नाही पाहिजे होतं. म्हणून त्यांनी प्रेमाने मला दाबलं. एक राहुल रावणाचा प्रश्न विचारतो. जितेंद्र आव्हाड हे ठाण्यात असतात, ते सुरुवातीला ठाण्यातून इच्छुक होते. मुंबऱ्याला कसे काय गेले ते आणि कोणामुळे गेले? माझीच अक्कल मारली गेली. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी होते, रिटायर झाले. त्यांनी 8ला 9ला जेव्हा तयारी सुरू झाली त्याने मला बोलून सांगितलं होतं की नजीब हे मतदारसंघ तुझ्यासाठी आहे, नवीन मतदारसंघ आहे, नवीन लोक आहेत, तुला पसंतीचं मत भेटेल, राष्ट्रवादीतून तिकीट तू घ्यायला पाहिजे, 50% मुसलमान आहेत, तू घ्यायला पाहिजे, तू निवडून येईल, तू बलिदान देऊ नको. तेव्हा मी ऐकलं नाही.
ती चूक झाली माझी. 2008 पर्यंत जितेंद्र आव्हाड साहेबांना ठाणे शहरातून उभा राहायचं होतं. त्यांचा एक स्वप्न होता मंत्री व्हायचं. पवार साहेबांकडून तेव्हा डॉक्टर पदमसिंह पाटीलला आम्ही भेटायला जायचो, तेव्हा तो पवार साहेब प्रत्येक वेळी म्हणजे निरोप असा यायचा का तो विधान परिषद येथे विधानसभेत असतं तर आम्ही मंत्री केलं असतं. तर ते प्रत्येक वेळी मला सांगायची. तर आमची तयारी होती. त्यांचं असं होतं की राबोडीतून मतं आहेत ते ब्राह्मण सोसायटी नौपाड्याची मतांना झिरो करून टाकेल आणि आपण जे नवीन ठाणा जो तयार झालाय 9ला मेडोजच्या एरिया आला होता. मेडोज तेव्हा तयार नव्हता. जे कॉलनीज इस्टेट होता तिथे आपण सोसायटीजमध्ये आपण चालणार, हे त्यांचा संकल्पना होती. आम्ही खूप मेहनत करतोय. 8ला दंगल झाली फेब्रुवारी महिन्यात. नाही, नोव्हेंबर का डिसेंबरला दंगल झाली. तर मी बोला आव्हाड साहेब तुम्ही माझ्या बरोबर आहेत. दंगलीमुळे हिंदू आणि मुस्लिम वोट पोलराईज झालेला आहे. तुम्ही निवडून येऊ शकत नाही. तो बोला यार मला कसं पण पाहिजे. तर जे माझ्या डोक्यात होतं का आपण 9ला उभा राहू. तर मी बोला साहेब आपण कळवायला मुंबईला जाऊ. तो बोला अरे कोण मला देणार. तर मग त्यानं समीकरण सांगितलं. मिलिंद पाटीलशी बोललो आणि मिलिंद पाटीलला घेऊन मग मी 7ला निवडून नगरसेवक झाला. तो माझा मित्र होता, बिझनेस पार्टनर होता. तर मी घेऊन त्याला आव्हाड साहेबांकडे समीकरण समजवलं की गावातली मतं खूप कमी आहेत, हे विभाजलेले आहेत, कोकणातली मतं आहेत. मी तेव्हा कोकण बँकेचा अध्यक्ष होतो. ही मतं आपण फिरू, या मतं टार्गेट करू, मुस्लिम मतं आम्ही फिरू, राबोडीत आपण तुम्हाला हिरो बनवू. आणि सुभाष भैर फुल विरोधात होता. मग जेवढे नगरसेवक होते महापालिकेत ते माझ्या संपर्कात होते. जितेंद्र आव्हाडच्या संपर्कात नव्हते. 4 लोक मुंबऱ्यातले समाजवादीचे होते, 3 लोक काँग्रेसची होती तिथे, इथे 4 लोक काँग्रेसचे होते, माझ्या संपर्कात होते. मग त्यांना घेऊन मी पवार साहेबांकडे गेलो की एकदा विश्वास ठेवा, ही सीट त्यांना द्या. म्हणजे ज्यांनी ज्यांनी मदत केली त्याची त्यांनी उलटच. मुंबऱ्यामध्ये आव्हाडांची एंट्री झाली ती नजीमुल्लामुळे. यस, माझ्यामुळे. म्हणजे जे माझे मित्र होते की इक्बाल काझी आणि मुन्ना साहिल, तर माझा संपर्क होता. 2003ला मी बँकेच्या संचालकची निवडणूक लढत होतो, कोकण मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेची. पूर्ण कोकणातली जिल्ह्यातली पालघरपासून ठाणा, तेव्हा एकच जिल्हा होता 3ला, म्हणजे माथेरानपर्यंत होता. तर आम्ही तिथे निवडणूक लढलो होतो. तर एंट्री म्हणजे आव्हाडसाहेब एक दिवस पण नव्हता का माझ्याशिवाय ते मुंबईत गेले. जितेंद्र आव्हाडांचे विठ्ठल हे दरवेळी त्यांचा निवडणूक अर्ज भरला तर यावेळी आले होते. शरद पवार स्वतः या मतदारसंघात येऊन जातात आणि यावेळी आले होते. जितेंद्र आव्हाडांचे विठ्ठलची श्रद्धा ना देवाकडे मागितल्यावर नाही भेटलं तरी तशीच राहते, तशीच राहते. आपण विठ्ठलांकडे खूप मागतो, पण 4 गोष्टी नाही दिले ना तर तो विठ्ठलांवर नाराज होत नाही. तो विठ्ठलांकडे माफी मागतो का कुठे चुकलं असेल तर मला माफ करा, पण तुझी प्रसन्नता माझ्यावर राहू दे, तुझा आशीर्वाद माझ्यावर राहू दे. तसे जितेंद्र आव्हाड साहेब नाही आहेत. त्यांनी किती वेळा 97 पासून बघितले मी संयुक्त काँग्रेसमध्ये केस झाल्यापासून त्या आत्तापर्यंत मंत्री नाही भेटलेपर्यंत, त्याच्यानंतर किती वेळा त्यांनी काय काय अपशब्द वापरलेत, किती वेळा वेगळा होण्याचा विचार केलेत, काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केलेत. अरे विठ्ठलाला आपण प्रार्थना करतो की दीर्घ आयुष्य लाभूया. इथे माणूस मागे प्लॅनिंग करतो शिवसेनेत जायचं का काँग्रेसमध्ये जायचं. कसला विठ्ठल आणि कसली श्रद्धा. जे चॅनलवर बोलतो तसे ते नाही आहेत. तर हे होते नजीमुल्ला. त्यांनी अनेक असे पैलू किंवा अनेक अशा घटना ज्या आहेत किंवा काय इतिहास जो आहे जो बराच त्यांनी उलगडलेला आहे. कळवा मुंब्रा हा मतदारसंघ आहे आणि नजीमुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांची थेट लढत त्या ठिकाणी आहे. दोघंही एकमेकांविरोधात आरोप करतायत किंवा दोघंही तो मतदारसंघ त्यांचा याचा दावा करतायत. पण शेवटी 20 तारखेला मतदार राजा जेव्हा मतदान करेल आणि 23 तारखेला जो निकाल लागेल त्यावरून स्पष्ट होईल की नक्की कळवा मुंब्रा हा कोणाचा. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कळवा.